अरे बापरे 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 बापरे, रेवती, ए रेवती, रेवती, अरे 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 अरे, ओरडून ओरडून थ्रोट कॅन्सर होईल मला, पण ही काय कानाचे पडदे हलवणार नाही. रेवती, अहो मागेच आहे मी, जरा बघा तरी. जरा बघा तरी काय, आमच्या घराण्यात सगळ्यांना चेहऱ्यावर डोळे आहेत. घराने कशाला काढायला? आमच्या घराण्यात काय मानेवर डोळे आहेत? ही बोलण्याची पद्धत आहे. बोलण्याची पद्धत आहे. इतकी वर्ष कॉलेजमधल्या मुलांना शिकवतोय, पण घरात तू माझी ट्युशन घ्यायची काय विसरू नकोस. पद्धत शिकवते मला, पद्धत. काम काय होतं? कोणाचं? माझं काम होतं. काय काम असावं बरं माझं? मला एक प्रश्न पडलेला आहे. मला एक सांग, आपण नवरा बायको आहोत का शेजारी आहोत? 20 वर्षात हे सुद्धा कळलं नाही ना तुम्हाला? मग 20 वर्षात हे कळलं नाही की माझं काय काम होतं म्हणून? अहो हाका कोणी मारल्या? कोणी मारल्या हाका? कोणी हाका? तुम्हीच ना? हा, हाका याच्यासाठी मारल्या, बरोबर आहे. कशासाठी मारल्या हाका? हा, चहाचं काय झालं? चहाचं काय झालं? चहा हवाय ना? हो, चहा हवाय. मग ओरडताय कशाला? आणते ना चहा. मी ओरडतोय? आणि इकडे 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 मला एक सांग, तुझ्या मुली आहेत कुठे? तुझ्या 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 नाही, आपल्या म्हणा. आपल्या म्हणतो, पण आहेत कुठे त्या? हाय पॉप, हाय पॉप, हाय हाय पॉप. मी तुला काय बाबा सैगल वाटलो पॉप म्हणायला? हसू नकोस. तू जरा पोक्तपणाने वागायला शिक. हसायला वयाचं कसलं बंधन हो? तुला तर कसलंच बंधन राहिलेलं नाहीये. एकदम राईट बाबा, नाहीतर मला बघा अजून बंधनात मी. चुप रे. ही तुझी उठायची वेळ झाली. ही हो उठाय, ना, आज लवकरच जाग आली. जरा जाग्या व्हा, जाग्या व्हा, जागरूक राहा. बघा ह्याच्यात काय लिहिलंय ते. पप्पा, आज तुम्ही काय फ्रेश दिसताय. तू मला चिडवू नकोस. तू मला चिडवू नकोस, मी तुला सांगतोय. अरे माझा चेहरा हा गुडघ्याखाली का लटकतोय याचं कारण माहितीये? याचं कारण तुम्ही तिघी जणी आहात. माझा वर्तमान काळ, माझा भूतकाळ, माझा भविष्य काळ काळा करू नका. मी कोणता काम? मी तुम्ही तिघी भूतकाळात भूतकाळ. हो, मी ऐकते आणि सगळं पाहते बरं का. तू फक्त ऐक आणि फक्त पाहत राहा. करू मात्र काही नकोस. मुलींना आपण शिस्त लावायला हवी. मग माझ्या मुली काय बेशिस्त आहे? मुजर आहे? मला सांग, मी तुझा नवरा आहे का शिपाई आहे? खरं सांगू? नको. रागवते काय हो पप्पा? रोज सकाळ सकाळ ना पप्पांचा पारा चढलेला असतो. तरी बरं, आम्ही नाका समोर जाणाऱ्या मुली आहोत. नाकासमोर तीच काळजी आहे मला, तीच काळजी आहे. माझं नाक कापू नका म्हणजे झालं. जरा आंघोळ करा. जा. शी अंघोळ? शी नाही, आंघोळ करा म्हणतोय मी. हा, जा आंघोळ करा. देवापुढे डोळे मिटा, मनातल्या मनात बापाला शिव्या घाला, नंतर हादडा आणि मग कॉलेजला जा. नको, काही विचार नको. आधी आंघोळी करा. चला आंघोळ करा.
छे 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 छे. काय मुली आहेत, म्हशी गेल्यासारखं वाटलं, म्हशी. काय हो म्हशी हसता? तू मला उगाचच प्रश्न विचारू नकोस सारखे. अगं ही 3 प्रश्न चिन्ह माझ्या समोर थया थया नाचतायत. ही बातमी वाच, बातमी. वाच वाच काय काय लिहिलंय? अरे हो, तू अक्षरशत्रू आहेस नाही का? अक्षरशत्रू? हे अक्षरशत्रू आहे? हा, अभिमानाने सांगते अक्षरशत्रू आहे म्हणून. अगं जरा जागरूक राहा ग, जरा जागरूक राहा. हे बघा मी नेहमीच जागरूक असते. बातमी वाचतो ती ऐक. बातमी अशी आले, सुखी संसारासाठी दंतमंजन वापरा. मग ते आहे घरात. ही बातमी नाहीये, बातमी पुढे आहे. अरे बापरे, तरुण मुलींना फसवणारी टोळी वावरते मुंबईत. त्या मुलीच तशा असतात. अरे बापरे. बरे देवा ती बातमी. अरे अज्ञान, अज्ञान भरलंय सगळं हिच्या डोक्यामध्ये. सांगतो ते आई, शाही संपवायला वर्तमानपत्र छापत नाहीत, कुठे काय घडतंय हे सांगायला वर्तमानपत्र छापतात, कळलं? अहो पण जगातली सगळी संकट आपल्यावरच येऊन कोसळणार आहेत का? आणि कोसळली तर? कोसळली म्हणू द्या, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. काय भाषा आहे नवऱ्याशी बोलायची. खरं सांगू, जगात सगळ्यात महामूर्ख माणूस जर कोण असेल ना, तर तो म्हणजे नवरा. अरे माहेरच्या नोकरा इतकी सुद्धा किंमत नसते त्याला. नको नको, पेपर नीट ठेवला पाहिजे बाबा, इस्त्री करून ठेवला पाहिजे, नाही तर रद्दीवाला सुद्धा घेणार नाही. रद्दीत एक वेळ मला घेईल पण पेपर घेणार नाही. काय पप्पा काय बघताय? नाही बघतोय माझा अख्खा पगारच्या पगार तुझ्या अंगावर कसा दिसतोय ते. हे बघ तुझं पुस्तक. ओ थँक्यू. झालं? चल. अगं झालं का तुमचं? चला लवकर उशीर बघा. होतोय. चल. बाय पप्पा. ए काय 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 बाय काय बाय काय, कुठे निघालात? कुठे सिनेमाच्या शूटिंगला चाललाय की कॉलेजला चाललाय? आजकाल असं टिपटॉप राहावंच लागतं. हो, नाही तर कोणाला तरी वाटेल आमच्या पप्पांची परिस्थिती चांगली नाहीये. आणि तुम्हाला कोणी काही असं बोललं, आम्हाला चालत नाही. अरे पण म्हणून असं सिनेमातल्या नट्यांसारखे नटून जाता कॉलेजला तुम्ही? नाही तर काय साडी नेसून जाणार? काकूबाई सारखं. खरं सांगू पप्पा, आता मम्मीनी पण ड्रेसेसच घालायला आणि पप्पानी बरमुडा. पप्पा काही गोड दिसतील बरमुडा मध्ये. अरे मी तुमचा बाप आहे का मित्र आहे? तरुण मुला मुलींचं आपण मित्रच असायला हवं. हे तत्वज्ञान स्वतःच स्वतःला ऐकव, आरशात उभं राहून, कळलं? मला सांगू नकोस. तर तत्वज्ञान शिकवते मला मी तुला सांगतो, ही जर तत्वज्ञान एक्सक्यूज मी एकंदरीत तुमच्या चर्चेवरून असं वाटतंय की तुमची चर्चा बराच वेळ सुरू राहील आणि तुमची चर्चा संपेपर्यंत जर आम्ही इथे थांबलो ना, तर आम्हाला चर्चमध्ये जायला, कॉलेजमध्ये जायला उशीर होईल. तर आम्ही आता निघतो. तुम्ही तुमची चर्चा पुढे चालू ठेवा. बाय बाय बाय. कशा नक्षत्रासारख्या आहेत माझ्या मुली. मुली नक्षत्रासारख्या आहेत आणि मी कोण? धूमकेतू सारखा आहे. वाकड्यात का जाता हो? अगं, या मुलींच्यामुळे मला झोप लागत नाहीये अलीकडे. मग आपण डॉक्टरांकडे जाऊया का? उगीच प्रश्न विचारू नकोस. अगं 3 मुलींची आई आहेस ना तू. हे किती वेळा विचारणार हो तुम्ही मला? प्रश्न नको ग विचारूस. अगं त्या मुलींना जरा सांभाळ. त्या कुठे जातात, काय करतात, सगळं कळलं पाहिजे आपल्याला. हो, त्या तिघी माझ्यापासून काहीही लपवून ठेवत नाही. मला एक सांग, तू ब्रह्मदेव आहेस का? आई आहे मी. तुमच्यासारखं सारखं सारखं बोलून दाखवायला लागत नाही मला. काळजी आहे काळजी आहे. हो, बोलून दाखवलं नाही तरी काळजी असतेच. पण मी काय म्हणतो, माझा ऐक. बास आता, उठा. निघायला हवंय तुम्हाला. मला कुठे निघायला हवंय? म्हणजे नोकरीला जायचं नाहीये तुम्हाला? कॉलेजमध्ये जायचं नाहीये का? अरे हो, निघा. नोकरी आहे नाही का मला? कॉलेजमध्ये जायला पाहिजे. बापरे. अरे हे जिन्या, अरे काय रे, बरा आहेस ना तू? तिरडीवर नाहीये ना, म्हणजे मग जिवंत आहे.
अरे हे काय दिन्या? हिम्या काय करतोस रे? अरे 3 मुली लग्नाच्या झाल्यात आता माझ्या. अरे मग काय तुला दिनकर राव म्हटलं म्हणून का तुझ्या मुलींची लग्न होणार आहेत खरे? तुझं ठीक आहे रे, तुझं ठीक आहे. तुला 2 मुलंच आहेत, 2 मुलांचा बाप आहेस तू. त्या मुलांमुळे बाकीच्या लोकांना उपद्रव. असं होय? हे बघ, हे मी तुला बोलून देणार नाही हा दिन्या, मी परत सांगतोय. अरे माझी मुलं म्हणजे अगदी नक्षत्रासारखी आहेत. वा वा. मग अरे माझ्या आव्याला अजून तू पाहिलं नाहीयेस म्हणून. पाहिला आहे कुठे तो? 7 वर्षात दिसलाय कुठे? आज येतोय ना. येतोय. हा कुठून येतोय? म्हणजे काय कलकत्त्याला होता तो. हा आणि आता तो फ्लाईटने येतोय. फ्लाईटने येतोय? हा हा म्हणजे एसटी फ्लाईटने येतोय ते. अरे नाही, विमानाने येतोय, विमानाने. विमानाने येतोय? अरे बापरे, विमानाने येतोय म्हणजे हा लवकर येणार. आणि हा जर मुलगा माझ्या घरात आला तर 3 तरुण मुली आहेत माझ्या. नको नको नको, ह्याला सुद्धा घराच्या बाहेर काढला पाहिजे. झालं काय? बाहेर चल. अरे पण असं काय करतोय? चहा तरी घेऊ दे मला. चहा नको, चहा साखर संपली. अरे पण साखर संपली तर मला डायबिटीस आहे, काय हरकत नाही. तुला डायबिटीस? हो. उत्तम गोष्ट आहे. बाहेर मगाशी कार्निवाल आला होता. चल आपण कार्ली विकत येऊ. नाही इथे नको. अरे असं काय करतोय? काय किती उशीर? सॉरी, यायला उशीर झाला ना. कलकत्त्याहून यायला सुद्धा मला एवढा उशीर झाला नव्हता. सॉरी रे बाबा. अरे गाण्याचा क्लास होता बर. आणि मम्मीला पण फोन करायचा होता ना. फोन का बरं? तुला आमचे पप्पा माहिती आहेत ना कसे आहेत. जरा मला कुठल्या मुलाबरोबर पाहिलं ना की झालं कल्याण. कुणावर विश्वासच नाहीये त्यांचा. अजिबात नाही. एनिवे चल लेट्स मूव्ह. कुठे जायचंय? खरेदीला जायचंय. चल तू म्हणशील तिथं जाऊ. चल चल. काय माझी मिनल बाईकवर बसले एका अनोळखी तरुणाबरोबर. बापरे, पळून तर नसेल नेत तिला. काय प्रकार काय मला काय कळतच नाही. हाय मामा. हॅलो डॅड. घाबरू नको सर. हा कोण आहे? पप्पा. हा अविनाश. अविनाश? सत्यानाश हो अविनाशचा. अरे एखाद्या हिंदी चित्रपटातल्या नायिकेसारखी तू हिच्या. हो तुम्ही थोडा धीर धरा. धीर काय धरा ती? अरे बापरे, अगं मंगळसूत्र आहे तिच्या गळ्यात. मंगळसूत्र? अय्या किती छान आहे ग. हो ना. किती तोळ्याचं आहे ग? 4 तोळ्याचं. बट मामा टू बी व्हेरी फ्रँक, तुझं मंगळसूत्र फारच हलकं आहे. हा हलकय हा. समाजाच्या दृष्टीने तेच फार भारी आहे. अरे देवा ब्राह्मणांच्या समक्ष आमचं दोघांचं लग्न झालेलं आहे. तुझ्यावर का नाही? चांगली 2000 माणसं जेवलीत आमच्या लग्नात. 2000 जेवली? 20,000 कर्ज झाले माझ्या वडिलांना. 20,000 झालं? शेती विकली, जमीन विकली, बैल विकले. बैलाचं काय एवढं महत्वाचं नाही. बैलची कारण त्यांच्या घरी. तेव्हा बैल मिळाला. तो भाग वेगळा आहे. नाही लग्नाचाच भाग आहे तो. पण मेले मंगळसूत्र फक्त 1.5 तोळ्याचं झालं. आता मी नवीन मंगळसूत्र करणार आहे. नवीन मंगळसूत्र करणार आहे. मी मशनात गेल्यानंतर कर नवीन मंगळसूत्र. थांबा, इतक्यातच कुठे जात आहे? अगं पिकनिकला जात नाहीये मी, मरायला जातोय. फुरसत मिळाली तर थोडा मरेन म्हणतोय. पप्पा थांबा थांबा थांबा. थांबा, थांबा. प्लीज वेट. वा, काय गोड दिसतीयस ग तू. अगं ओळख तरी करून दे त्यांची. ओळख करून देतीये. आधी मुस्काट फोडून बाहेर काढ त्याला. हे बाहेर जा रे. अरे मुलीला किती सूट द्यायची. मुली केवढ्या सुटल्यात बघितलंस? पप्पा शांत व्हा. शांत नाही, मी पेटलेलो आहे. पप्पा. मम्मी. पप्पा बघ काय म्हणतायत. बघ ना. तू गप्प बसा. मी तुला सांगतोय तू गप्प बस. ए दगड, कोण आहेस तू? हा कोण आहे? अजून कळलं नाही. मला बाई लाज वाटते. अगं गधडे, आता लाजून काय फायदा आहे मी सांगतो. पप्पा तुम्ही थांबा. ए ताई
नाव घे ना नाव. त्यापेक्षा उखाणा घे उखाणा. उखाणे पाठ करायला वेळच कुठे मिळाला गं. मी सांगू हा. दिनकर रावांची मुलगी मी कौतुकाची. कौतुकाने मुस्काट फोड आधी तिचं. थांबा हो पप्पा. दिनकर रावांची मुलगी मी कौतुकाची, यांच्याशी जमली जोडी, गोष्ट किती भाग्याची. सुभानल्ला सुभानल्ला. व्हेरी गुड व्हेरी गुड. काय 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 व्हेरी गुड काय व्हेरी गुड काय. एक इंग्रजी शब्द माहितीये म्हणून कुठेही काय वापरतेस. आधी ए कोण आहेस रे तू. हा दगड बोलत का नाही आल्यापासून मला कळत नाही. अरे हाच तो बाईकवाला. हाच तो बाईकवाला. अरे हरामखोरा. अरे चोरा. काहीतरीच काय बोलताय तुम्ही. ताई तुम्ही बाईकवर आलात. युनिक मस्त. हो ना. अगं म्हटलं बाहेर एवढं उकडतंय, कार मध्ये सगळं बंद बंद, म्हणून बाईकनीच आलं. हो ना रे आव्या. अहो लाजतीये ती. हे दिसतंय मला लाजते ती. पण ह्या वयात तू कशाला लाजतेस. तुला लाज नाही वाटत लाजायला. हो काय बोलताय काय तुम्ही. वेळ काय प्रसंग काय काही कळतंय की नाही तुम्हाला. तुम्ही जरा गप्प बस. हा कोण माणूस आहे याचा आधी मी छडा लावतो. हा बोलत नाही. याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नाही. दगड आहे हा. बहुतेक बहिरा विचारतो बघ. कोण आहेस बाबा तू. पप्पा थांबा. ए मामा माझा शालू कसा आहे ग. हे छान आहे ग. मस्तच आहे. पण मी माझ्या लग्नात मिनीच घालणार. काय घालणार आहेस. मिनी. मिनी घालणार आहे. एक काम करते का हो बाळा. सांगा ना. माळ्यावरनं ना जरा दोरखंड आण माझ्यासाठी. कशाला. नाही थोडीशी आत्महत्या करायची आहे मला. तुम्ही आत्महत्या करणार. हो मस्त. आम्ही कधीच पाहिलं नाही आत्महत्या करताना. एक्साइटिंग. अरे बाप आत्महत्या करतोय म्हणून हाऊ एक्साइटिंग म्हणतायत. हाऊ एक्साइटिंग बसा. काय. तुम्ही मला ना 5 ड्रेसेस घेऊन द्याल. म्हणजे काय. द्यायलाच हवेत. लग्नाचा खर्च वाचवलाय तुमच्या. चिंदी सुद्धा देणार नाहीये मी तुम्हाला. हा कोण आहे. हा दगड बोलत का नाही. मी दगड नाही, मी अविनाश. कोणतरी बोललं. कोणीतरी हा दगड बोलला. दगडाला पाजर फुटला. हे चल चालतो माझ्या घरात. डॅडी पुरे. हा किती अपमान करताय माझ्या नवऱ्याचा. काय बोललीस. हा दगड तुझा नवरा आहे. हो. नवरा. हल 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 नवरा. कोणाला नवरा. नवरा म्हणे दगड तो दगड आणि नवरा. हल कराव कराव. काय झालं. कशाला ओरडताय तुम्ही. मी 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 कुठे ओरडतोय. कशाला ओरडतोय. काय ओरडतोय काय. कसला नवरा. कुणाचा नवरा. कुठला नवरा. पप्पा तब्येत बरी नाहीये का तुमची. पप्पा काय होतंय. काय झालं. काही नाही ग. वेड्यासारखा नेहमीप्रमाणे विचार करत बसले असतील ते. तू मला वेड्यात काढू नकोस. तुला सांगतोय मुलींना वाटेल तशी सूट दिलेली आहे. बघितलंस कशा सुटल्या आहेत त्या. काय केलं हो मुलींनी. आता काय करायचं शिल्लक ठेवलंय त्यांनी. नाही पण काय करणार आहेत त्या. तुमचा मुलींवर जरा सुद्धा विश्वास नाहीये. माझा मुलींवर विश्वास आहे. माझा समाजावर विश्वास नाहीये. समाज अत्यंत मवाली झालाय अलीकडे. अहो पप्पा असं काही करणार नाही हो आम्ही. मला एक सांग. आपल्याला मुली किती आहेत. 1 2 पाव डझन मुली आहेत. हा या 2च दिसत आहेत. मीनल कुठे आहे. मी इथे हो. तू कोण. मी मीनल. म्हणजे कोण. पप्पा. पप्पा म्हणते मी माझीच मुलगी. तुझं मुस्काट फोडून टाकतो अगोदर. अरे अरे दगड. दगड आला याच्याबरोबर. हो हाच तो लफंगा. हाच तो मावाली. हा हा हो ची बाराखडी कशाला म्हणताय. बोला ना काय बोलायचं ते लवकर. शब्द सगळे घशातल्या घशात अडकलेत माझे. या मवाल्याबरोबर आपली मिनल बाईक वरनं जाताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. हो मग बाईक वरून गेली त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे. अगं तुला माहित नाही आजकालची तरुण मुलं लोकल मधनं ढकलतात मुलींना. तर बाईक वरनं काय सहज ढकलेल तो तिला. अहो पण बाईक वरनं कसं ढकलणार पप्पा. आव्या ये रे बस. आणि आम्ही लग्नाची खरेदी करायला गेलो होतो. माझी खरेदी. कुणाच्या. माझ्या. तू मध्ये बोलू नकोस. तुझा या गोष्टीशी काय संबंध आहे. पप्पा लग्नाची खरेदी माझ्याच पसंतीने होणार ना.
हा बघ हा शालू. किती छान आहे ग. मला असाच शालू घ्यायचा होता. तू काय बोलतेस काय? अगं वेळ काय, प्रसंग काय, तुला काही कळतंय का? अगं लग्नाची खरेदी करून आले ते आपल्या नकळत. हो पण त्यात काय झालं? त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे? आता दाखवता येत ना काय खरेदी केली आहे ती. अगं मुद्दा तो नाहीये, मुद्दा आहे लग्न. राईट. हा. अगं लग्न तुम्ही मंगळसूत्र नाही का खरेदी केलं? अगं केलंय की. हे बघ हा, दाखव. दाखव ना. हे बघा. हा निर्लज्ज मला मंगळसूत्र दाखवतोय वर. हा? किती छान आहे ग. आवडलं? नाही. सोन्याची पारखच किती आहे तुम्हाला? अगं मम्मी 4 तोळ्याचं आहे ते. घडणावळी सकट 18,000चं. मला सुद्धा असंच मंगळसूत्र करायचं होतं ग. पण माझं 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र झालंय. इकडे ये, इकडे ये. इकडे ये. अरे त्यांना विचार, कुणाचं लग्न, नवरी कोण आहे विचार. मी सांगू का? तू एक शब्द बोलू नकोस हं. फोबाड फोडून टाकेन मी तुला मी सांगतोय. अगं विचार ना. हो पप्पा, असं काय करता? ह्याला ओळखलं नाही का तुम्ही? हा कोण? हा आपला घारू अण्णांचा हा. अविनाश. ह्यानी ना स्वतःचं लग्न ठरवलंय. कोणाशी? मुलगी कोण? मुलगी मी आ! मी नाही. कलकत्त्याची बंगाली मुलगी आहे. काय सुंदर आहे माहितीये तुम्हाला? कलकत्त्याची बंगाली मुलगी आणि सुंदर आहे. हो. कलकत्त्याची असो नाही तर आसामची असो, मला काय करायचंय? मी सुटलो. अरे मग मी बोलू का काका? आता बोल, आता बोल, काही बोल. हा. मी आज सगळ्यांसाठी खास प्रेझेंट आणले. अरे वा. हो. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे ना. कशासाठी? हा? हा आदर आहे. हा बोल. हा, त्यामुळे तुम्हाला खास प्रेझेंट आहे. अरे वा. मीनू म्हणाली पप्पांकडे शर्ट पॅन्ट भरपूर आहे, त्यामुळे तुमच्याकडे जी गोष्ट नाहीये ना तीच प्रेझेंट आणली. अशी गिफ्ट आणली आहे ना पप्पा तुमच्यासाठी. हा. तुम्ही त्याच्यात सॉलिड यंग दिसाल. होय ना? काका रुबाबदार दिसा ना. हो. हा. हे घ्या, हे घ्या. अरे कशाला अहो, घ्या हो. मला नको रे. मला कशाला? हो, तो म्हणतोय ते जरा उघडून तरी बघा. हा, फोडून बघा. उघडून बघू, फोडून. हे. हे का मुंबई? हे काय?